आता आपल्याला माहित आहे की कुठल्याही गॅसचं मास मोजण्यापेक्षा त्या गॅसचं व्हॉल्यूम आपण मोजू शकतो. बिकॉज गॅसची एक प्रॉपर्टी आहे, गॅस ऑक्युपाईज द व्हॉल्यूम ऑफ द कंटेनर. ज्या कंटेनरमध्ये तो गॅस घेतलाय त्या कंटेनरचं व्हॉल्यूम त्या गॅसला प्राप्त होतं आणि त्यामुळं किती आकाराचा कंटेनर आपण घेतलाय तेवढं त्या गॅसचं व्हॉल्यूम असणार. ही साधी मेथड आपण गॅसचं व्हॉल्यूम मोजण्यासाठी वापरू शकतो आणि म्हणून कुठल्याही गॅसचं मास मोजण्यापेक्षा त्याचं व्हॉल्यूम मोजणं हे सोपं जातं. मग आता मोलर मास सारखंच आपण गॅससाठी अप्लाय करतो ते मोलर व्हॉल्यूम ऑफ अ गॅस. त्यासाठी आपण आधी बघितलं की व्हॉल्यूम ऑफ द गॅस डिपेंड्स अपॉन टेम्परेचर अँड प्रेशर. Volume of the gas mainly depends upon temperature and pressure. If temperature and pressure these conditions are constant, then volume of the gas is constant. मग आता एक इथं तुम्हाला कंडिशन मिळणार आहे STP कंडिशन, दॅट इज कॉल्ड ॲज स्टँडर्ड टेम्परेचर अँड प्रेशर कंडिशन. एक नॉर्मल स्टँडर्ड प्रेशर टेम्परेचर कंडिशन मानली गेली आहे, ज्याचा केमिस्ट्रीचा अभ्यास करताना किंवा काही मॉलिक्युल्सचा गॅसेसचा अभ्यास करताना आपल्याला अशा स्टँडर्ड कंडिशन्स मांडल्या पाहिजेत की जेणेकरून सगळ्यात व्हॉल्यूम मोजणं किंवा सगळ्या कंडिशन्स अभ्यासणं हे सोपं जाईल. आणि ह्या कंडिशनला म्हणतो आपण STP. लॉंग फॉर्म ऑफ STP इज स्टँडर्ड temperature and pressure conditions. At STP remember टेम्परेचर आता STP ला काय स्टँडर्ड टेम्परेचर काय, टेम्परेचर इज इक्वल टू 0 डिग्री सेल्सियस. 0 degree Celsius is converted into Kelvin, which is equal to 273.15, and so 0 degree Celsius or 273.15 Kelvin. This temperature is called as standard temperature. Now 0 degree Celsius, this temperature is called as standard temperature, and pressure P is equal to 1 atmosphere. This condition is called as standard temperature pressure condition. Remember here, at STP, temperature of the gas is 273.15 Kelvin and pressure of the gas is 1 atmosphere. Now, at these conditions, if you take STP condition, here, volume of the gas, molar volume of the gas, आता आपण विचारत करणार आहोत, तर volume of the gas काय असेल? If you take 1 mole of any gas, suppose we take 1 mole of gas at STP, what is STP condition? Standard temperature pressure condition. You have to remember these values of temperature and pressure. समजा आपण कुठलाही गॅस, आता हे मोलर व्हॉल्यूम हा जो कन्सेप्ट आहे तो फक्त गॅससाठी ॲप्लिकेबल आहे. मग आपण असं म्हणणार की समजा ऑक्सिजन घेतला आपण, किंवा क्लोरीन गॅस घेतला, किंवा कार्बन डायऑक्साईड गॅस घेतला, किंवा मिथेन गॅस घेतला, असे कितीही गॅस आपण घेऊ शकतो, कोणतेही गॅस. हे गॅस किती घ्यायच्यात आपल्याला? 1 मोल. प्रत्येक गॅस किती घ्यायचा आहे? 1 मोल. मग 1 मोल म्हणजे ग्रॅममध्ये किती घेणार तो? तुम्ही ग्रॅममध्ये घेणार. ह्याचं मोलर मास जेवढा असेल, मॉलिक्युलर मास जेवढा असेल तो. ऑक्सिजनचं आपण मॉलिक्युलर मास कॅल्क्युलेट केलं तर 16 × 2 इट इज इक्वल टू 32. सो 32 ग्रॅम ऑफ ऑक्सिजन घेऊ आपण. क्लोरीनचा ॲटॉमिक मास आहे 35.5 अँड सो इट्स मॉलिक्युलर मास इज 70 and 71 gram is equal to 1 mole. CO2, carbon dioxide, 12 plus 32, that is equal to 44. So 44 gram of carbon dioxide is equal to 1 mole. Methane, 16 plus 12 plus 4, that is equal to 16. लक्षात, हे किती घेतले आपण? 1 मोल घेतले. सगळे गॅस 1 मोल घेतले. 1 मोल म्हणजे काय असणार? प्रत्येकाची क्वांटिटी वेगळी आहे, बरोबर आहे का? त्याचं मॉलिक्युलर मास जेवढं आहे तेवढी क्वांटिटी ग्रॅममध्ये आपण घेतली आणि त्यामुळे ती 1 मोल अशी म्हणली आपण. मग आता या सगळ्यांचं टेम्परेचर आणि प्रेशर सारखं आहे. ते टेम्परेचर आणि प्रेशर सारखं म्हणजेच काय आहे? STPला आपण घेतोय. टेम्परेचर आहे 0 डिग्री सेल्सिअस आणि प्रेशर आहे 1 ॲटमॉस्फिअर. तर या सगळ्यांचं व्हॉल्यूम हे सारखं असतं. At STP, if you take 1 mole of any gas, then the volume of all these gases is 22.4 dm cube, and this value 22.4 dm cube is called as molar volume of a gas. It is called as molar volume of a gas. जसं मोलर मास म्हणलं तसं आपण गॅससाठी काय म्हणतोय? मोलर व्हॉल्यूम. लक्षात घ्या, आता कुठलाही गॅस आपण
STP कंडिशनला 1 मोल इतका घेतला तर त्याचं व्हॉल्यूम हे 22.4 DM³ असणार आहे. म्हणजे ऑक्सिजन 32 ग्रॅम घेणार आपण, पण व्हॉल्यूम 22.4 असणार. आणि मिथेन 16 ग्रॅम घेतला आपण, त्याचं निम्मा व्हॉल्यूम आहे त्याचं, बरोबर आहे का, पण ह्याचं व्हॉल्यूम किती आहे 22.4 DM³. हे का किंवा कसं, याचं उत्तर आपण ॲव्होगाड्रो लॉ वरून मिळू शकतो. बघा, ॲव्होगाड्रो लॉ एक्सप्लेन करताना आपण उलट्या पद्धतीने एक्सप्लेन केला. ॲव्होगाड्रो लॉ काय सांगतो, इक्वल व्हॉल्यूम्स ऑफ ऑल गॅसेस अंडर द सेम कंडिशन्स ऑफ टेम्परेचर अँड प्रेशर कंटेन इक्वल नंबर ऑफ मॉलिक्युल्स. बरं, ॲव्होगाड्रो लॉ काय सांगतो, इक्वल व्हॉल्यूम्स ऑफ ऑल गॅसेस, प्रत्येक गॅसचं व्हॉल्यूम काय आहे 22.4 DM³ आहे. ॲट सेम कंडिशन्स ऑफ टेम्परेचर अँड प्रेशर आर सेम, कंटेन सेम नंबर ऑफ मॉलिक्युल्स. मग आता सेम नंबर ऑफ मॉलिक्युल्स याचं उत्तर आपल्याला मिळालं का बघा. इथं हे सगळे गॅस आपण 1 मोल घेतले. 1 मोल म्हणजे यामध्ये असणाऱ्या मॉलिक्युल्सची संख्या किती आहे, 6.022 × 10⁻23 आहे का. म्हणजे ऑक्सिजनचा जरी 32 ग्रॅम घेतला तरी मॉलिक्युल्सची संख्या एवढी असणार आहे. क्लोरीनचे 71 ग्रॅम घेतला तरी क्लोरीनचे मॉलिक्युल्स किती घेतलेत आपण, एवढे. कार्बन डायऑक्साईडचा 44 ग्रॅम घेतला तरी मॉलिक्युल्स आपण एवढे घेतलेत. बरं आहे, म्हणजे मॉलिक्युल्स सारखे आहेत, मास वेगळा आहे. आणि म्हणून इथं आपण हा लॉ उलट्या पद्धतीनं सांगितला, इक्वल व्हॉल्यूम्स of all gases under the same conditions of temperature and pressure contain same number of molecules. तसंच आपण आता काय म्हटलं, when you take 1 mole of any gas at standard temperature and pressure condition. पण इथं लक्षात घ्या 22.4 केव्हा मिळणार आपल्याला, जर टेम्परेचर आणि प्रेशर जी कंडिशन सांगितली त्या कंडिशनमध्ये टेम्परेचरची व्हॅल्यू आणि प्रेशरची व्हॅल्यू असेल तर. समजा STP पेक्षा वेगळी कंडिशन आहे पण टेम्परेचर आणि प्रेशर सारखं आहे तर ही व्हॅल्यू बदलणार, लक्षात आलं. आणि म्हणून इथं आपण एक स्टँडर्ड कंडिशन घेतली आहे, ॲट स्टँडर्ड टेम्परेचर अँड प्रेशर हिअर दिस व्हॅल्यू इज 22.4 DM³ विच इज कॉल्ड ॲज मोलर व्हॉल्यूम ऑफ अ गॅस. मग आता जर आपल्याला कुठल्याही गॅसचं व्हॉल्यूम माहीत असेल तर आपण नंबर ऑफ मोल्स या व्हॅल्यूवरून कॅल्क्युलेट करू शकतो. जसं आपण माससाठी फॉर्म्युला सांगितला N = M/M, तसं आपण N फॉर व्हॉल्यूम ऑफ द गॅस सांगू शकतो. त्या गॅसचं व्हॉल्यूम आपण मोजणार ॲट एनी टेम्परेचर अँड प्रेशर. व्हॉल्यूम ऑफ द गॅस डिवायडेड बाय 22.4. मग आता हे जे 22.4 जी व्हॅल्यू आहे ती DM³ आहे मध्ये आहे आणि त्यामुळं त्या गॅसचं व्हॉल्यूम जर STPला आपण ॲट STP, रिमेंबर ॲट STP इन DM³ divided by 22.4 will give you number of moles. जे असं आपण म्हटलं, समजा एखादा गॅस आपण घेतला 44.8 DM³. मग 44.8 DM³ म्हणजे काय झालं, 22.4च्या दुप्पट आहे का 44.8 DM³. म्हणजेच हा गॅसचं व्हॉल्यूम दुप्पट आहे, याचा अर्थ इथं नंबर ऑफ मोल्स दुप्पट असणार आणि म्हणजेच Nची व्हॅल्यू आपल्याला 2 मिळेल. सो व्हॉल्यूम ऑफ एनी गॅस ॲट STP इन DM³ डिवाइड बाय 22.4 DM³ विल गिव्ह यू नंबर ऑफ मोल्स ऑफ दी गॅस. सो रिमेंबर these two formulas. N = M/M and N = volume of the gas at STP in DM³ divided by 22.4 DM³. मग आता समजा आपल्याला नंबर ऑफ मोल्स दिलेत तर त्या सबस्टन्समध्ये असणारे नंबर ऑफ मॉलिक्युल्स कॅल्क्युलेट करू शकतो आपण. जेवढे मोल्स आहेत त्याला आपण ॲव्होगाड्रो नंबरनं मल्टिप्लाय केलं तर नंबर ऑफ मॉलिक्युल्स मिळतील. जे जसं आता म्हटलं मी की 2 मोल्स 44.8 DM³ म्हणजे 2 मोल्स, त्या गॅसचं नंबर ऑफ मोल्स 2 आहेत. मग त्या गॅसमध्ये नंबर ऑफ मॉलिक्युल्स किती असतील, 1 मोल घेतला तर ॲव्होगाड्रो नंबर इतके मॉलिक्युल्स असतील. म्हणजेच नंबर ऑफ मॉलिक्युल्स इन 2 मोल्स इज इक्वल टू 2 × ॲव्होगाड्रो नंबर, दॅट इज 6.022 × 10⁻23. Like this, number of molecules is equal to N into Avogadro number. Remember this formula. Number of molecules is equal to N into Avogadro number. Number of atoms calculate करायचे असतील elements तर N into Avogadro number. Like this, number of atoms, number of molecules or volume of the gas can be calculated by using all these formulas.